कोरोना काळातील जुने प्रकरण आणि आज थेट भाजपच्या बड्या नेत्यांना न्यायालयाचा दणका. कुडाळ न्यायालयाचा मोठा आदेश. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनाशी संबंधित आहे हे प्रकरण. त्या काळात कोरोनाचे कडक निर्बंध लागू होते, तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन झालं, नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आणि त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात नितेश राणे, निलेश राणे, राजन तेली यांच्यासह एकूण 42 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता तब्बल वर्षानंतर न्यायालयाने थेट नॉन बेलेबल वॉरंट काढल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर हालचाली वेगात. पुढे काय? नेते न्यायालयात हजर होणार का, की पोलिसांकडून अटक कारवाई होणार? सगळ्यांचं लक्ष आता पुढील घडामोडींवर.